सोलापूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना संघटनात्मक घडामोडींमुळे तळागाळातील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर आज निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील घडामोडींची वस्तुस्थिती मांडण्यात आली। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सुषमाताई अंधारे यांच्या नियुक्तीबाबत सुरुवातीपासूनच विरोधाभासी माहिती समोर आली आहे। महिला आघाडी संपर्क संघटिका म्हणून झालेल्या निवडीची बातमी प्रसिद्ध होत असताना त्यांनी स्वतः शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले। या दोन वेगवेगळ्या माहितीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। त्यानंतर 25 जानेवारी 2026 रोजी सोलापूर येथे त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद, महाविकास आघाडीची बैठक आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील पराभवाची कारणे मांडण्यात आली। तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्या काही व्यक्तींवर कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले होते। मात्र आजपर्यंत त्या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली आहे। पुढील काळात झालेल्या घटनांमध्ये अनेक विसंगती दिसून आल्या। 27 जानेवारी रोजी एका तालुका पदाधिकाऱ्याच्या राजीनाम्याबाबत विरोधाभासी माहिती समोर आली आहे। तसेच त्यानंतरच्या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला। 24 फेब्रुवारी रोजी पुन्हा सोलापूर जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला। मात्र 11 विधानसभा आणि 11 तालुक्यांचा आढावा केवळ एका दिवसात घेण्यात आल्याने हा दौरा केवळ औपचारिक ठरल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। विशेष म्हणजे या कालावधीत ग्रामीण भागात एकही सखोल बैठक न घेता बैठका मुख्यतः शहरापुरत्याच मर्यादित राहिल्या। त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली आहे। या बैठकीदरम्यान काही प्रश्न विचारण्याची पद्धत ही वादग्रस्त ठरली। शिवसैनिकांना त्यांच्या आर्थिक क्षमतेबाबत प्रश्न विचारण्यात आले। शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर उभी राहिलेली संघटना असून कार्यकर्त्यांची निष्ठा हीच त्यांची खरी ओळख आहे। अशा परिस्थितीत आर्थिक निकषांवर प्रश्न विचारणे ही पक्षाच्या परंपरेपासून दूर जाणारी बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यानंतर जिल्हा प्रमुख व इतर पदांसाठी मुलाखत पद्धतीचा अवलंब करण्यात आला। ही प्रक्रिया पुणे येथे पार पडली। मात्र या प्रक्रियेबाबत अनेक कार्यकर्त्यांना माहितीच देण्यात आली नव्हती। अनेक पात्र व निष्ठावंत कार्यकर्त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याची भावना व्यक्त झाली। शिवसेनेच्या पारंपरिक कार्यपद्धतीत कधीही अशा प्रकारे मुलाखती घेऊन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीनं पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या। अलीकडील सर्व नियुक्त्यांचा तात्काळ पुनर्विचार करण्यात यावा। प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधावा। पारदर्शक आणि न्याय पद्धतीने नव्याने निर्णय घ्यावेत। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण वस्तुस्थिती वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घेण्यात यावा। या प्रसंगी पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। स्वीकार केला आणि त्यांच्याबरोबर काम केलं, पण दोनच मीटिंग घेऊन त्यांनी ज्या पद्धतीनं कुणालाही विश्वासात न घेता जे अकार्यक्षम आहे अशा लोकांना त्यांनी निवडी केल्या। त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अतिशय नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना साकडा घालतोय की अशा पद्धतीनं सुषमाताईंना प्रवक्ता ठेवा, पण या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत। त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही। माणूस जरी चांगला असला तरी कार्यपद्धती चांगलं नाही। आणि आम्ही अशा ज्या प्रवृत्त्या त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही आजपासून एल्गार सुरू केलेला आहे। आणि हे वर्ष आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळं त्याच्यावर त्यांनी काम करावं। जन्मशताब्दीचे कार्यक्रम, बाळासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम करावं। आम्ही सुद्धा काम करायला तयार आहे। निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही करतो, तुम्ही करा। यापुढच्या काळामध्ये जर चांगलं शिवसैनिकची बांधणी करायची असेल तर आता जी निवडणुका केलेल्या आहेत त्या स्थगित करा। आणि इथं जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, वर्षानुवर्ष काम केलेले आहेत आणि त्यांच्याकडे पैसा नाहीये, पैसा हा मुद्दा या ताईंनी ठेवलेला असल्यामुळे आम्हाला वेदना झालेल्या आहेत। बिगर पैशाचे आम्ही शिवसैनिक, गरीब शिवसैनिक शिवसेनेच्या बांधणीसाठी आम्ही एकत्र येत असताना अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तुम्ही जर पैसेवाल्यांना जर तिकीट देता, पदाधिकारी म्हणून जर पद देत असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही। आदरणीय उद्धवजींना आम्ही सांगणार आहोत, आम्ही त्यांच्याकडे जाऊन साकडा घालणार आहोत। आम्ही त्यांना भेटून सांगणार की अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे ते त्वरित बंद व्हावं आणि झालेल्या निवडणुका रद्द व्हाव्यात आणि आम्हाला एक चांगला संपर्क प्रमुख स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मुंबईच्या माध्यमातून द्यावं। बाहेरचा नकोय आम्हाला, मुंबईचाच शिवसैनिक आम्हाला संपर्क प्रमुख म्हणून द्यावं। कुठे आहे? पालकमंत्रीच्या ऑफिसला
मी म्हणलं असं का करावं लागलं रे बाबा. नाही म्हणलं मला तिकीटच नाही, मी खासदार होत होतो, मी आमदार होत होतो म्हणला. मी म्हणले माझा तिकीट तुला देतो, पण आपण संघटना चालवतो, एक कामदार संघटना चालवतो आणि एक महासाहेबचं बाळासाहेबचं नाव ठेवून आपण हे करतो आणि हे बरोबर नाहीये. माझं तिकीट तुला देते म्हणून माझं तिकीट तिला दिल्यानंतर मग तिने काय केला, निवडणुकीला उभारला माझं तिकीट घेऊन. उभारलं तर मी तिला काय म्हणले नाही, सर नाही म्हणलं नाही म्हणलं तुम्ही माझा मागं आलं तर मी पडतो म्हणून तिने मला बोलायचं बंद केला. बोलायचं बंद करून काय केला, मग नंतर 2 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसाव, पैसे देऊन राहुल गांधीच्या झोपडपट्टीमधले बायकांना आणून प्रचारला घेऊन जावं. मी म्हणले जाऊ दे, तिने नको म्हणलं तर तिला शंका वाटायला लागलाय, जाऊ सोडा म्हणले. मग माझ्या खुर्चीवरती मी बसत होते, 2-3ला मी घरी जात होते. घरी गेल्यानंतर MIDC पोलीस चौकीमध्ये इन्स्पेक्टरला सांगून ठेवला, ममताबाईच्या घरात तुपायची.